वो डॉक्टर अपना घूम चालू नहीं है चालू हाँ 1 मिनट रिसीवर बंद है तीसरा है मेरे को हाँ मेरा बंद है खाना खाना काय तुमचे मुद्दे होते त्यांना घेऊन तुम्ही इथे आला? बघा, साधारणतः 4 ते 6 महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार करतोय. काही माहित्या मी मागवतोय. मला माहित्या मिळाल्या नाही. मी RTI टाकला होता. RTI टाकल्यानंतर सुद्धा मला जवळपास 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून माहिती मिळालेली नाहीये. माझी पहिली RTIचा अर्ज जुलैमध्ये होता, नंतर ऑगस्टमध्ये पण होता. माझे 3 RTIच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहाराने सुद्धा करण्यात आलेली नव्हती. म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या 8 दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतोय, बाबा तुम्ही मी मागितलेल्या माहित्या तुम्ही मला देत नाही आहात. इतके दिवस झाले, ठीक आहे, राहून गेला असं तरी द्या. तरी ते चालढकल करत होते. लवकरात लवकर असं काही मुदतही देत नव्हते की मी 2 दिवसात देतो, 3 दिवसात देतो. म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला 10:30-11च्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहित्या ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या. तर त्या माहित्या आता जेव्हा आलो तरी पूर्ण माहित्या तिथं टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहित्या आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्द करायला पाहिजे होत्या, परंतु त्या माहित्या अद्याप मला सुपूर्द करण्यात आलेल्या नाही आहेत. मी त्या माहित्या आणि अधिकच्याही माहित्या ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे. ती कंपाईल म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून. मला वेळ लागला, म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहित्या घ्यायच्याच आहे. मला जितक्या माहित्या मला पाहिजे आज त्या मला माहित्या लागतीलच, म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये आलेलो आहे. माहिती कुठली मागितली तुम्ही? बघा, मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशनमध्ये साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही, परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहित्या होत्या. उदाहरणार्थ, आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही. पार्किंगच्या जागा नाही आहेत. कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते, त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात. आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहित्या होत्या. आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे आणि विशेष हेड जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरले जातात अशी माझ्याकडे माहिती होती. आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन लिहून मी माहिती मागितलेल्या होत्या. तो हेड आहे 67-3 क. हा हेड असा आहे, अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहे, अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढता, टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला, 3 दिवसात पण टेंडर निघू शकत नाही, अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं. आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत. मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार, म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय. ते थोडं कंपाईल करतायत. अर्धा 1 तासामध्ये मला ती माहिती मिळेल. मी तुम्हाला त्याचा माहितीमध्ये असं देखील आहे की मनपा आयुक्तांच्या घरी किंवा सिल्वर स्पून असतील अशा वैयक्तिक गोष्टी वापरण्यात गेल्याचा तुम्ही बेबी साबण वगैरे अशा तो त्या हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये. तो त्याच हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये. आतापर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगतो. असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरलं त्या हेडमध्ये नाहीये, वापरण्यात आलेलं आहे. ती पण मी माहिती घेतो की घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का. खरं म्हणजे सन्माननीय माननीय आयुक्त ते आहेत, एक IAS अधिकारी आहेत. IAS अधिकारी महोदयाने ॲक्च्युली ॲक्झिओमॅटिक राहायला पाहिजे, परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी देईन. मला अगोदर माहिती घेऊन खर्च काय केलेली आहे. लालनावर 77 लाख खर्च असं उपायुक्तांचे असं देखील आहे का काही? हो, ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे. त्याची मी खातरजमा करू लागलो. आता ते खातरजमा करता ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स येऊ लागले, परंतु प्राथमिकदृष्ट्या असं केल्याचं
67(3) क म्हणून आढळत आहे, ज्याच्यामध्ये अजिबातच चालत नाही. ते गंभीर गुन्हा आहे तो ऍक्च्युअल मध्ये. तो- काय नेमकं काय त्याच्यामध्ये असे कोणते ठळक मुद्दे तुम्ही मांडू शकता? माहिती तुम्हाला पाहिजे सांगितलं तुम्ही. मी त्याच्यामध्ये काय खर्च केला तेच मागितलं सर, होतं. कॅमेरा. मी काय केलं होतं, 67(3) क मध्ये काय काय खर्च केले, खास करून निवासस्थानावर, तेच मी मागितले होते. आणि ते मला 4-5 महिन्यामध्ये मिळाले नाही. तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं, तोंडी सांगितलं, लेखी सांगितलं, भेटत नाही, म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला. आणि तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती माहिती. याने अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत प्राथमिक माहिती काय आहे आहे ते आम्हाला सांगा. किती अधिकाऱ्यांच्या याच्यावर बघा, माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त 1, आयुक्त 2, आयुक्त 1 आणि आयुक्त 2 यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर टॅक्स सेक्शनमधून खर्च झाल्याची गंभीर बाब आत्ता तरी प्राथमिकदृष्ट्या मला कळते. थोडासा एक अर्धा 1 तास मला जर दिला, त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते, थोडं बघतोय की मला मी जी आतापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये ते मला आढळून येत आहे. एकदा पूर्ण कागद येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो. किती लाख रुपये? साधारणतः 77 लाख रुपयामध्ये 2 दालनं आहेत, अतिरिक्त 1 आणि अतिरिक्त 2. आणि माननीय आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास 23 लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतो. पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी केल्या तसं तुमचं म्हणणं आहे. हो, नक्कीच. पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच, परंतु त्या सेक्शनचा अधिकार, कारण की ती सेक्शन अशी आहे 67(3) क, त्याला टेंडर काढावं लागत नाही, अर्जंट, एकदम अत्यावश्यक. आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही, कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही,